झालेले आहेत. जनाबाई हे नाव जणी, किती जणी, आता तुम्ही किती जणी प्रवचन ऐकत आहात, किती जणी म्हणजे असंख्य स्त्रियांचं एक प्रतिरूप म्हणजे जनाबाई. तिच्यामध्ये अनेक स्त्रिया सामावलेल्या आहेत. मग या जनाबाईची पार्श्वभूमी काय आहे? कुठल्या ठिकाणची जनाबाई आहे? तर परभणी जिल्ह्यातील पळसखेड या गावी, गंगाखेड या गावी तिचा जन्म झाला. तिच्या जन्माची सुद्धा एक कहाणी आहे. तिचे वडील दमा आणि आई करंडू ही दोघंही विठ्ठल भक्त होते. आणि विठ्ठल भक्त असल्यामुळे नेहमीच ते विठ्ठलाच्या दर्शनाला जात होते, वारीतून जात होते. परंतु पोटी संतान नव्हतं. आणि पोटी संतान नसल्यामुळं साहजिकच एक दिवस दमाजी पंतांनी विठ्ठलाला साकडं घातलं. बाबा रे, मला एखादं अपत्य दे, माझ्या पोटी संतान दे. आणि त्याच वेळी त्याच रात्री विठ्ठलानं स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं की तुझ्या पोटी एक मुलगी जन्माला येईल, ती जगद्विख्यात होईल, तिचं नावलौकिक होईल. आणि अशा रीतीनं नंतर काही दिवसांनी जनाबाईंचा जन्म झाला. पण जनाबाईंचा जन्म झाला त्यावेळी सुद्धा विठ्ठल तिथं प्रत्यक्ष हजर होती. कारण घरी कोणी नव्हतं, सुईण नव्हती गावातली. आणि त्यांच्या दमाजीच्या बायकोनं म्हणजे कुरूंना सांगितलं की बाबा, तुम्ही तुमची माणस बहीण पंढरपुरामध्ये आहे, तर तुम्ही जा आणि तिला घेऊन या. हे सगळं कोण करणार? म्हणून दमाजी पंत तिला आणायला गेले. आणि आणायला गेल्यानंतर ते तिथंच विठ्ठलाच्या भक्तीत इतके तल्लीन झाले की त्यांना परतायचं भानच राहिलं नाही. शेवटी विठ्ठलाला काळजी, आणि विठ्ठलानं स्त्रीचं रूप घेतलं, दाईचं रूप घेतलं, सुईणीचं रूप घेतलं. आणि ते थेट दमाजीच्या घरी गेले. दमाजीच्या घरी गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी दार टोठवलं, दार उघडलं. परंतु अनोळखी बाई बघून ती म्हटली, तुझी काही गरज नाही, तू जा. विठ्ठलाला हाकलवलं. तिसऱ्या वेळी पुन्हा दुसरं रूप घेऊन त्यांनी दार टोठवलं, तिसऱ्या वेळी सुद्धा हाकललं. आणि चौथ्या वेळी मग जेव्हा तिची नणंद म्हणजे त्याची बहीण मांडलेली तिचं रूप ज्याने विठ्ठलाने घेतलं, त्यावेळी त्या विठ्ठलाला तिने आत घेतलं आणि विठ्ठलानं तिची सुखरूप सुटका केली, ती जनाई. आणि या जनाईनं मग एवढं असं काय लिहून ठेवलंय? आपल्यासारखं, आपल्यापेक्षा सुद्धा अगदीच कनिष्ठ दर्जाचं जीवन तिच्या वाट्याला आलेलं होतं. कनिष्ठ दर्जाचं जीवन तिच्या वाट्याला आलं होतं. मग तरी सुद्धा ती एवढी श्रेष्ठ का ठरली? काय लिहिलं तिनं? ती अगोदर कवित्री होती. पण ज्यावेळी ती 5-6 वर्षाची होती त्यावेळी पुन्हा दमाजी पंतांनी त्यांची बायको पंढरपूरला वारीला निघाली. जनाईनं हट्ट धरला, मलाही वारीला यायचं आहे. त्यांनी समजावलं, बाई पायी चालत जायचं आहे, अन्न नाही, पाणी नाही, ऊन वारा हे सगळं असताना तू कशी काय त्या वारीतून चालशील? पण तिनं काही ऐकलं नाही. आपल्या घरी जसं विठ्ठल आहे तसंच तिथं जर असेल तर मला त्याला भेटायचं आहे, मी तुमच्याबरोबर येणार. आणि असं सांगून जनाबाई त्यांच्याबरोबर पायी निघाल्यानंतर थेट परत पंढरपूरला काही दिवसानंतर पोचल्यावर आई वडील सोबत तिथं गेल्यानंतर तिनं विठ्ठलाच्या पुढं सगळे आपले नमस्कार वगैरे झाल्यानंतर ती त्याच्या विठ्ठलाच्या समोर बसली. आणि विठ्ठलाला बाबाला म्हटली की बाबा, हा विठ्ठल माझ्याशी का बोलत नाही? या विठ्ठलाला माझ्याशी बोललं पाहिजे. दमाजी पंत हसला, अरे बाळा, तो देव आहे, तो कसा बोलेल तुझ्याशी? नाही, आपल्या घरचा विठ्ठल जो घरी आहे तो, हा जरी एकच विठ्ठल असेल तर तो माझ्याशी बोलतो. म्हणजे ती जन्मल्यापासून त्या विठ्ठलाशी बोलत होती असं तिला वाटत होतं. मग आज हा विठ्ठल का बोलत नाही? म्हणून तिनं हट्ट धरला. विठ्ठलाच्या समोर विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं आणि जोपर्यंत विठ्ठल बोलत नाही तोपर्यंत मी विठ्ठलाचं पाय सोडणार नाही. म्हणून ती त्या पायाशी नतमस्तक झाली. आणि त्यावेळी आकाशवाणी झाली. विठ्ठलानं आवाज दिला, दमाजी आणि कुरुंडू, तुम्ही परत जा, ती माझी मुलगी आहे, मी तिला सांभाळणार. आणि त्यावेळी हे दोघंजण परत गावी निघाले. खूप वाईट वाटलं, पण देवानं दिलेलं आहे, देवाने घेतलं असं म्हणून ते परत फिरले. आणि ती मुलगी तशीच पायी विठ्ठल करत राहिली आणि तिथंच झोपी गेली. सकाळी उठल्यानंतर दरवाजा उघडायला दामाजी शेठ
त्या पंढरपूरमधले हे दरवाजा उघडायला आले. दरवाजा उघडला तर लहान लेकरू विठ्ठलाच्या पायाशी झोपी गेले हे त्यानं पाहिलं आणि त्या मुलीला उठवून तिला आपल्या सोबत घरी नेलं. वास्तविक घरी गेल्यानंतर घरी पण काय होतं, अगोदरचीच मुळाची 14 माणसं होती आणि त्यात हिला घेऊन गेल्यावर त्यांच्या बायकोने आकांतांडव केलं. आहे यांनाच पोटाला पोटभर खायला घालता येत नाही तर हे आणखीन लेकरू कोणाचं घेऊन आलंय. आपण बायका कशा बोलतोय आपल्याला माहितीच आहे. तशा पद्धतीनं तिनं त्या नवऱ्याचा उद्धार केला. हिला जिथनं आणले तिथं नेऊन सोडा. त्यांनी सांगितलं की विठ्ठलाच्या पायी मला हे लेकरू सापडलंय आणि त्यानं दिलंय, मी त्याला परत कुठेही सोडणार नाही. आपली इतर लेकरं तसंच आपण त्याला वाढवूया. ती त्यांच्या घरी राहिली. लहानाची मोठी होत होती. परंतु दामाजी शेट यांचं घरच भक्ती संप्रदायाचं होतं. संपूर्ण संत मंडळी हे त्यांच्या घरी येणं जाणं आणि संत परंपरा ही त्यांच्या घरी भक्ती परंपरा कायमची चालू होती. त्याच्यामुळं त्याचे संस्कार संत जनाबाईवर पडले. त्यांचा मुलगा नामदेव, नामदेव तर तुम्हाला त्यांच्या हकीकती तुम्हाला माहिती आहेत, ऐकल्या असतील. तर या नामदेव महाराजांचे पण लहानपण अशाच पद्धतीचं, म्हणजे थोडीशी मोठी ही जनाबाई होती, तिच्यापेक्षा थोडे लहान नामदेव होते. नामदेवांचे वडील सुद्धा एकदा बाहेर कुठेतरी गेले. नामदेवाला सांगितलं की बाबा रे, उद्याचा प्रसाद तू विठ्ठलाला नेऊन दे, कारण मी नाही. ती हकीकत तुम्ही ऐकली असेल. त्या नामदेवांनी प्रसाद नेला आणि विठ्ठलाला खा म्हणून जसे मागं लागले, विठ्ठला तू प्रसाद खाल्ल्याशिवाय मी बाहेर जाणार नाही असा हट्टाच धरला. तेव्हा विठ्ठलाने येऊन त्याच्या आग्रहाखातर प्रसाद खाल्ला. असे चमत्कार अनेक ठिकाणी सांगितले जातात की नामदेवाबरोबर विठ्ठल सतत त्या मंदिरात खेळत असे. नामदेव इतर कुठेही जात नव्हते, फक्त विठ्ठलाच्या मंदिरात रमायचे आणि विठ्ठला बरोबर ते खेळ पण खेळायचे. तर अशा रीतीने त्यांचं एकरूप होतं, भक्ती एकरूप होती आणि त्याच्यामुळे हे काहीतरी चमत्कार घडत होते. नामदेवांच्या वडिलांना पटलं नव्हतं की प्रसाद खाल्ला असेल विठ्ठलानं. इतके वर्ष मी नेऊन देतोय तरी विठ्ठलानं प्रसाद खाल्ला नाही, मग आता कसा खाल्ला, हा प्रश्न तिच्या वडिलांना पडला. त्यावेळी ते म्हटले की ठीक आहे, उद्या जा तू प्रसाद घेऊन. आणि त्यांनी जेव्हा पाठीमाग हळूहळू लपत छपत येऊन तिथं पाहिलं नक्की काय घडतंय, त्यांचा ग्रह असा होता की या मुलानंच प्रसाद खाल्ला असेल आणि खोटं सांगतोय की विठ्ठलानं खाल्ला. आणि प्रत्यक्ष ते विश्वरूप दर्शन विठ्ठलाचं तिच्या वडिलांनी, नामदेवाच्या वडिलांनी पाहिलं. तेव्हा नामदेवावरचा विश्वास त्यांचा खरा ठरला. आणि अशा या थोर महात्म्यांच्या घरी ही जनाबाई लहानाची मोठी होऊ लागली. लहानाची मोठी होत असताना साहजिकच परक्याचं लेकरू म्हणजे घरात त्याच पद्धतीची वागणूक होती. त्यात ती शूद्र समाजाची होती, दीनदलित होती आणि तिला दरवाजाच्या आत तिला प्रवेश नव्हता. दरवाजाच्या बाहेरच ती लहानाची मोठी होत होती, खेळत होती. घरातलं परसदार आणि अंगण एवढ्यातच ती रमायची. एवढीच कामं तिला, म्हणजे घराच्या बाहेरची कामं सगळी तिला दिली जायची. मग त्यात शेणी लावणं आलं, गुरं राखणं आलं, कपडे धुणं आलं. थोडक्यात दाई म्हणून, दाशी म्हणून ती घरकाम करू लागली आणि नामदेवाबरोबर लहानाची मोठी होऊ लागली. असाच किस्सा. आता ती सोडली तेव्हा 6 वर्षाची होती. 8-10 वर्षाची झाल्यावर रानात शेणी गोळा करायला जायची, शेणी थापायची. शेणी थापण ढीग लावायची, आपण लावतो तसंच ती कामं करायची. पण एकदा काय झालं की संत कबीरांना एक रचना वाचायला मिळाली. संत कबीरांना तिनं लिहिलेली एक रचना ऐकायला किंवा वाचायला मिळाली आणि ती रचना वाचून संत कबीर प्रभावित झाले. अरे, इतकं मोठं गहन अध्यात्म असणारं काव्य लिहिलं कोणी? आणि हा इतका मोठा प्रश्न त्या कबीरांना चैन पडू दे ना. त्यांनी गाव सोडलं आणि हे कोण आहे, तिचं नाव गाव काय किंवा कोण व्यक्ती आहे ती शोधण्याला ते बाहेर पडले. शेवटी विचारत जनाबाईच्या घरी आले. तिथपर्यंत पोहोचले पण ती घरी नव्हती, ती शेणी लावायला गेली होती. आणि घरी नाही जनाबाई हे पाहिल्यावर त्यांना चैन पडतच नव्हता की एवढं साहित्य चांगलं कुणी लिहिलेलं आहे हे शोधलंच पाहिजे. आणि मग ते रानावनात भटकू लागले, शोधू लागले. एका ठिकाणी 2 बायकांचा कलाकल जोरात भांडण चालू होतं.
बायका कशा भांडतात आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारचा जोरात कल्ला चाललेला होता दोन्ही बायकांचा. भांडण कशाचं होतं तर दुसरी बाई म्हणत होती या शेणी माझ्या आहेत आणि त्या जनाबाईनं चोरल्यात. आता शेणीचा ढीग आपल्याकडे पण तेव्हा तशी भांडणं होते. कुणीतरी 4 शेणी उचलून नेल्याशिवाय दिल्या जातात वगैरे अशा प्रकारची ती खडाजंगी चालू होती. आणि संत कबीर तिथं पोहोचले तेव्हा जनाबाईला सांगितले बाळा तू लहान आहेस, तू कशा काय एवढे शेणी लावशील, ते त्यांच्या असतील देऊन टाक. नाही नाही म्हणली त्या माझ्या आहेत आणि मीच लावलेले आहेत. कशावरून तू लावल्यास? तेव्हा तिनं स्पष्ट उत्तर दिलं की मग तुम्ही निम्या निम्या वाटून घ्या. त्यांनी मधला मार्ग साधला, दोघीचं भांडण्यापेक्षा तुम्ही आहे हा ढीग निम्मा निम्मा वाटून घ्या. तर ती म्हणली ठीक आहे, पण एका अटीवर. म्हटले सांग कुठली अट आहे? की ज्या शेणीतून विठ्ठल 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 असं नाम जप ऐकायला येईल त्या शेणी माझ्या आहेत, बाकीचे त्यांच्या. आता कबीरांना प्रश्न पडला की असं कुठं शक्य आहे का? शेणीतून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येणं शक्य आहे का? हा प्रश्न त्यांना पडल्यानंतर चला म्हणे ही मुलगी म्हणते तर बघूया. आणि मग ती शेण उचलली, कानाला लावली तर त्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय. दुसरी उचलली, विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय. तिसरी उचलली, त्याच्यातून आवाज येत नव्हता. त्यांनी बाजूला ठेवली आणि ज्या शेणीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता त्या शेणींचा ढीग त्यांनी बाजूला केला आणि अशा रीतीनं ते भांडण मिटवलं. आणि हीच ती प्रतिभा संपन्न व्यक्ती असं म्हणून त्यांनी साष्टांग दंडवत घातला त्या जनाबाईने. अशा या थोर जनाबाईंचं पुढचं जीवन कसं गेलं? इथं तर तिचं महात्म्य कळलंच, जन्मजातच ते होतं. आणि त्याच्यानंतर विठ्ठल भक्ती तिची इतकी तीव्र होती की त्यामुळं हा शेणीतून सुद्धा आवाज घुमत गेला. जन्मापासून विठ्ठलाचं नामस्मरण, विठ्ठल एक्के विठ्ठल ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही. प्रत्येक काम करताना ती विठ्ठल 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 हाच नामजप करायची. आणि त्यामुळं साहजिकच विठ्ठल तिच्या रोमारोमात बसू लागला. एक सुंदर ती लहानाची मोठी होती. अंघोळ कोण घालणार, तिचं वेणीफणी कोण करणार, हे सगळं कामं कुणीच करायला नाही. कारण अनाथ मुलीवर कोण एवढं जीवापाड प्रेम करते की तिला आंघोळ घालणं, नाणं धुणं करणं, काही करणं हे कुणालाही शक्य नाही. आणि त्यावेळीस तिथंही विठ्ठल धावून आले. जनाबाईंच्या अभंगात ते लिहिलेलं आहे की विठ्ठल धावून आले आणि त्यांनी तिला नाहूमाकू घातलं. लोण्याचा गोळा घेतला, तिचे केस चोळले आणि तिला नाहू घातलं. तिचे केस विंचरले आणि जेव्हा ते केस विंचरले त्यावेळी तिच्या डोक्यामध्ये इतक्या उवा झाल्या होत्या, बदाबद खाली पडत होत्या. त्या वा म्हणजे आता स्वच्छताच नाही तर साहजिकच ते आहे. त्या वा खाली पडल्या. विठ्ठल तिचे केस विंचरतोय आणि त्या खाली पडलेल्या ज्या उवा म्हणतो आपण, त्या उवा खाली पडलेल्या विठ्ठल तिथं बोटाने मारायला लागला. ज्यावेळी एक ऊ मारली जायची त्यावेळी त्यातून एक सुंदर प्रतिकृती निर्माण व्हायची आणि निघून जायची. म्हणजे त्या सगळ्या उवा म्हणजे प्रतिरूप ईश्वराच्या होत्या. हे त्या ठिकाणी विठ्ठलाने त्यांना मुक्ती दिलेली होती. कुठल्या तरी कारणानं शापित म्हणून त्या तिथं होत्या आणि त्या संपूर्ण स्त्रियांना विठ्ठलानं मुक्ती करून दिली. अशी ही जनाबाई झाडलोट करायची, धुणं भांडी करायची, जात्यावरची दळणं दळायची. आणि हे दळत असताना ती सातत्यानं नामस्मरण करायची, सातत्यानं. म्हणजे 24 तास विठ्ठल 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 हाच तिचा जप चालायचा. सुरुवातीला विठ्ठल तिचा माय झाला. जेव्हा तिला नाहूमाकू घातलं तेव्हाच तिनं त्याला विटाई म्हणून हाक मारली. बाप झाला, पिता झाला, ही सगळी रूपं हळूहळू बदलत गेली. जनाई मोठी होऊ लागली. परंतु त्यापूर्वीच्या काळखंडात, अगोदरच्या काळखंडात जेव्हा ती धुणं धुईला जायची, आपल्याकडे नदीवर किंवा ओढ्यावर धुणं धुवायला जात होतं, तसंच पूर्वीचा काळ होता. ही जनाई जेव्हा धुणं धुवायला जायची विठ्ठल तिच्या पाठीमागं जायचा. मला सोडून तू कशी काय आलीस, मला सोडून तू कशी काय आलीस असं म्हणायचं. ती तिला सांगायची तू कशाला येतोय, तिथे मंदिरात जा, उभा राहा, इथं काय माझ्या मागं काम आहे तुझं, माझं मी करते. पण त्याला माहिती होतं की एवढ्या छोट्या मुलीला इतकं धुण्याचे ओझी हे तिला झेपणार नाही, म्हणून तिला धू लागायचा. शेण वेचायला गेली मोकळ्या रानात तर तिच्या पाठीपाठत जाऊन तिला शेण वेचू लागायचा. दळण ही कथा तुम्ही ऐकली असेल. दळण दळायला बसली, दळण दळायला लागायचा.
अशीच एकदा दळण दळत असताना विठ्ठल आला आणि विठ्ठल तिला दळू लागला. त्यावेळी ती त्याच्याशी बोलू लागली. बोलू लागल्यावर अचानक ती दामाजी पंतांची बायको तिथं आली. तिला वाटलं की हिनं आणखीन कुणाला तरी घेऊन आली मोलकरणीला. ही तिच्याशी गप्पा मारते, तिला दळू लागत असेल म्हणून ती दाराच्या आड उभी राहून बऱ्याच वेळा ऐकती. पण आपल्या हसत खेळत जनाबाई, अरे तुला काही कळतं का, असं तसं एकेरी नावानं विठ्ठलाला बोलवून त्याच्याशी गप्पा मारत होती. तिला हे तिनं पाहिलं पण तिला विठ्ठल दिसला नाही. कुणाशी तरी ती बोलते हे दिसलं पण विठ्ठल दिसला नाही. त्याच वेळी तिनं परत आत पाऊल टाकलं आणि तिला हाताला धरून उभी केली. कुणाला घेऊन आलीस तू, कुणाशी बोलत होतीस एवढा वेळ? ती गप्प, तिनं काहीच उत्तर दिलं नाही. त्या क्षणी विठ्ठल अंतर्धान पावले आणि तिथं उमटली ती विठ्ठलाची पावलं. आणि ती विठ्ठलाची पावलं पाहून ती समजायचं ते समजली की इथं कोण आलं होतं. तर अशा रीतीनं ही जनाबाई लहानपणीच तिनं एका अभंगात लिहिलंय, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. ज्यावेळी जनाई झाडलोट करायची त्याच वेळी तो केर भरायचं काम कोण करत होता? चक्रपाणी करायचा होता. राणा गेली शेणासाठी मागे विठ्ठल धावे पाठी. रानामध्ये शेणी गोळा करायसाठी गेला की मागे विठ्ठल धावायचा. जणी सांगे सर्व लोका नाहू घाली माझा सखा. म्हणजे हे लिहून ठेवायची ती. जणी सांगायची म्हणजे जणी सांगत होती सर्व लोकांना की नाहू घाली माझा सखा विठ्ठल. विठ्ठलच मला नाहू घालतो, माखू घालतो. असं करत करत पण तिचं सगळं काम हे कसं होतं, उंबऱ्याच्या बाहेरचं. तिला घरात प्रवेश नव्हता. इतरांच्या लोकांबरोबर आपल्या मुलांसारखं कुणी तिला वाढवलं नव्हतं. आणि ही खंत तिला फार टोचायची, बोचायची. आपल्या घरात जरी भांडण झालं, एखादं व्यक्ती जरी एकमेकाशी बोललं नाही तरी सुद्धा अस्वस्थ होतं. या मुलीनं तर लहानपण काढलेलं आहे. एकटी एकाकी फक्त नामदेवाचा सहवास तिला मिळायचा. आणि त्यावेळी हे सगळं बघून 14 माणसं ज्या घरात आहेत तिथं ती एकटी होती. तिची खोली बाहेर होती. हे सगळं बघितल्यानंतर ती दुःख तिला व्हायचं. कधी कधी ठीक आहे आपला विठ्ठलाच्या मनात असेल ते होईल असं म्हणून त्याची मनाला समजूत घालायची. पण त्यावेळी सुद्धा ती लिहायची, राजाई गोजाई अखंडित तुझे पायी. म्हणजे तिच्या त्या बहिणी, राजाई गोजाई अखंडित तुझे पायी, मज ठेवी येले द्वारी नीच म्हणून बाहेर. मी नीच हलक्या कुळाची म्हणून मला बाहेरी ठेवलं. ना गोंदा मादा विटा, भावंड, ना गोंदा मादा विटा ठेवी येले अग्रवाटा. ते तुझ्याजवळ येतात पण मला तुझ्याजवळ येता येत नाही. देवा केव्हा क्षेत्रदेशी आपुली म्हणून जनी दाशी. आणि अर्थ हातीनं विठ्ठलाला घातली की देवा तू आपली जणी केव्हा म्हणशील, मला आपली केव्हा म्हणशील, कमीत कमी तुझ्या पायी तरी तुझ्याजवळ तरी मला येऊ दे. ही तिच्या मनाची आर्तता विठ्ठलांना ऐकली. आणि एक दिवस तिची ही हळूहळू ह्यांच्या दामाजी शेठ यांच्या घरी संत मंडळी जेवायला येत होती. काय ते विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज वगैरे ही जी संत त्या काळची संत मंडळी आहे ती जेवायला बसायला उठायला तिकडं जायची. त्यावेळी त्यांच्यातून विठ्ठल त्यांच्या घरी गेला एक दिवस. आणि घरी गेल्यानंतर सगळे पंक्तीला बसले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की इथं माझ्या पंक्तीला जनाबाई नाही आणि जनाई नाही म्हणून मी जेवणार नाही. तिला आणा, माझ्या पंक्तीला बसवा तरच मी जेवेन. आणि नंतर मग सगळ्यांनी त्या जनाबाईला आणून त्यांच्या पंक्तीला बसवली. तिचं रुसणं, तिचं फुगणं, तिचा अट्ठास त्याने अशा रीतीनं दूर केला. त्याच रात्री विठ्ठल जनाईच्या खोलीत झोपले. जनाईच्या खोलीत झोपल्यानंतर त्यांना कशी गाढ झोप लागली त्यांनाही कळलं नाही. सकाळी उठून उजाडलेलं बघतात तर देव मंदिरात नाही, सगळी बोंब होईल म्हणून तसेच पळत सुटले. आणि तसेच पळत सुटले. त्यावेळी त्यांच्या हिच्या जनाबाईच्या खोलीमध्ये त्याचं पितांबर, गळ्यातलं पदक, कंठहार हे विसरून गेले. विसरून गेल्यावर सकाळी सगळे भटजी पुजारी देवळात गेले, बघितलं विठ्ठल जागेवर नाही. तोपर्यंत विठ्ठल पोचले. पण विठ्ठल पोचले तर त्यांच्या गळ्यातलं अंगावरचं पितांबर कुठं आहे, गळ्यातलं कंठहार कुठं आहे, तो गेला कुठं? आता हे कुठंही सापडेना. म्हणजे देवाची चोरी झाली, ही केली कुणी असा संभ्रम लोकांना पडला.
आणि ते शोधाशोध सुरू केली. शेवटी जनाबाईच्या घरापर्यंत पोहोचले आणि दुर्दैवानं जनाबाईंच्या घरात ते सापडलं. जनाबाईंच्या घरात सापडल्यानंतर आत्ता चोरीचा आळ आलाच. जनाबाई फक्त विठ्ठल भक्त होती, परंतु ही चोरी तिनं केली नव्हती, पण त्या जनाईच्या नादात विठ्ठल विसरला आणि त्याच्यामुळं सगळा चोरीचा आळ जनाबाईवर आला की हिनंच मंदिरात जाऊन ते सगळं चोरून आणलेलं आहे. त्या काळचे भटजी ब्राह्मण हे कट्टर होते. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, म्हणजे तिला अगदी मारझोडापर्यंत तिच्यापर्यंत आलं, सगळं अंगावर आलं तिच्या, आणि तिला पुरावा सापडल्यामुळं काही उत्तरही देता येणार. त्यावेळी त्यांनी सगळा निर्णय घेतला की हिला सुळावर चढवायची. हिनं विठ्ठलाची चोरी केल्या, हिला सुळावर चढवायची आणि तिला सुळावर चढवायची म्हणून त्या इंद्रायणी काठी सूळ उभा राहिला. सूळ उभा राहिल्यानंतर आता तिला प्रश्न पडला की इतका माझा जिवलग सखा, ती धावा करू लागली, विठ्ठलाने हे केलं नाही, तू ये, मला यातनं वाचव. काही केलं विठ्ठलाचं तिथं तिला दर्शन होईना. खूप तिनं प्रयत्न केले, सगळे गावकरी जमले, सगळ्यांनी तिला दोन्ही बाजूनं धरून अपराध्यासारखी तुरुंगात नेतात तसं तिला सगळ्यांनी त्या सुळाकडे हळूहळू चालवली. तिला त्या वेदना असह्य झाल्या. मी कोणताही अपराध केला नाही, मी कुठलीही चोरी केली नाही आणि विठ्ठलाची चोरी मी कशी काय करेन? पण तरी या लोकांना पटत नाही. देवा मी काय करू, तू मला यातनं वाचव. 24 तास तिनं दावा केला, पण देव तरी एवढं सरळ आहे? काही केलं, तिला पाक सुळापर्यंत नेली तरी देव तिथं आला नाही. तिनं शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे काळ तोंड्या विट्या, कुठं आहेस तू, कुठं दडलायस? अगदी आपण ग्रामीण भागात शिव्या देतो अशा शिव्या दिल्या. पण हा शिव्या देण्याचा अधिकार तिला कोणी दिला? का तिने शिव्या दिल्या? परमेश्वराच्या भक्तीनं, परमेश्वराच्या प्रेमानं तिला हा अधिकार दिला. आपण आपल्या मुलांना शिव्या देतो, आपल्या मुलांवरच हात उघडतो, कारण आपण तितकं त्यांच्यावर प्रेम करतो म्हणून तो अधिकार आपल्याला आहे. पण तोच हात किंवा ती शिवी शेजारच्या बाईनं दिली तर आपल्याला सहन होते का? म्हणून या सगळ्या शिव्या अत्यंत अभंगात, आता मी इथं आणलेल्या नाहीत, पण खूप त्यांचे अभंग आहेत की अरे विट्या विट्या, अरे काळ तोंड्या, कुठे लपलास, तुझं गेलं मड, अशा पद्धतीचे तिने शिवे दिलेले. आणि या शिव्या ऐकून सुद्धा विठ्ठल आपला गालातल्या गालात हसतोय. बरं झालं शिव्या दिल्या, म्हणजे त्याच्या मागं प्रेम आहे, त्याच्या मागं माय आहे, त्याच्या मागं ममता आहे. आणि इतकी जणी माझ्यावर प्रेम करत असेल तर या शिव्या गोड मानून घ्यायला काय हरकत आहे असं वाटून तो आपला हसत होता, मजा बघत होता, जणीच्या शिव्या ऐकत होता. आणि नंतर सगळ्यांची, लोकांची तीव्रता आणि खरं खोटं न जाणता लोक कुठल्या थराला पोचतात हेही पाहत होता. आणि जेव्हा जनाईला आता संपलं, आता विठ्ठलाचं तोंड बघायचं नाही इतक्यापर्यंत ती ठाम निर्णयावर येते आणि सुळावर पाय ठेवते. त्या तिच्या पायाच्या स्पर्शानं जागच्या जागी तो सूळ वितळून खाली पडतो. कारण तिथं ती महात्म्य, तिचं हे सगळं उभं राहतं. तर अशा ह्या जनाबाईनं अनेक म्हणजे चमत्कार वगैरे तिच्या जीवनामध्ये घडलेले आहेत. सगळ्या प्रकारची उष्टी भांडी धुनी करत असताना पण तिनं नामस्मरण सोडलेलं नाही. मग नामस्मरणाचं महत्व इतकं काय? विठ्ठलानं तिला दर्शन कधी दिलं? जेव्हा तो जेवायला तिथं गेला होता तेव्हाच खरं विश्वरूप, विराट रूप त्यानं दाखवलं होतं. मग आपण म्हणतो की खरं सांगा, म्हणजे आजचं कलियुगामध्ये एक प्रश्न पडतो की देव आहे की नाही? आपल्यालाही पडतो. देव आहे म्हणावं तर दाखव, नाही म्हणावं तर उत्तर कुठं आहे? त्याही प्रश्नाला उत्तर देता येत नाही, न्यायही प्रश्नाला उत्तर देता येत नाही. मग आपण निर्णय घ्यायचा कुठला? देव आहे की नाही? कारण विज्ञान युग आहे, विज्ञानात पडताळून पाहिलं जातं. तेव्हा याच्यासाठी मी सुंदर कुठेतरी ऐकले का वाचलेलं होतं. ते असं होतं की आपण सगळेजण एकच अन्न खातो, संध्याकाळी नाही रोज वेगवेगळी भाजी करून खातो, रोज कधी भाकरी कधी चपाती, अनेक प्रकारचं वेगवेगळं पक्वान्नाचं ताट खातो. परंतु आपल्या सगळ्यांच्या अंगातलं रक्त लालच कोण करतं? एकच रक्त होतं, लालच होतं. संध्याकाळी दिवसभर रानात राब, घरात राब, सगळीकडे राबून संध्याकाळी जेव्हा आपण झोपतो त्यावेळी झोपल्यानंतर सकाळी उठेपर्यंत आपल्याला काहीही माहिती नसतं. मेल्यासारखी अवस्था आपली होती. रात्री काय घडलं हेही कधी कधी गाढ झोपेत कळत नाही. मग ही गाढ झोप देतो कोण?
आणि या इतक्या गाढ झोपेतून सकाळचं लवकर उठवतो कोण? कोण उठवत? माणूस जन्माला आला की सगळ्यांना आनंद होतो, मग या जन्माला घालण्याचा अधिकार कोणाचा आहे? कुणाच्या हातात आहे? आणि मृत्यूचं तर विचारायलाच नको. मृत्यू कुणाच्या माणसाच्या हातात आज तागत सापडलाय? जर आपण मृत्यू आणि जन्म ह्या सांधा जोडत नाही, जोपर्यंत आपण मृत्यूवर मात करत नाही, मृत्यू म्हणजे काय आपल्याला माहित नाही, मृत्यूनंतर काय होणार आहे, काय होतं याचं कुणाला काही ज्ञान नाही. कुणी आलाय का मरून गेला आणि परत खाली येऊन सांगितलंय का आम्ही तिथं काय केलं आणि स्वर्गात गेलो का पाताळात गेलो? नाही. लोकांनी समाजाला जागृत करण्यासाठी स्वर्ग निर्माण केला आणि समाजातील वाईट प्रवृत्ती गाडण्यासाठी पाताळ निर्माण केला. मेल्यानंतर कोण स्वर्गात पोचतंय का नरकात पोचतंय कुणालाच माहित नसतं, कोणी सांगायलाही परत आलं नाही. परंतु समाज योग्य दिशेनं चालावा, समाजातील लोकांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून अनेकांनी हे प्रयत्न करून आपल्या पुढे हा आदर्श ठेवलेला आहे, संतांनी ठेवलेला आहे. आपण संतांच्या मार्गाने चालत आलो म्हणून आपलं जीवन सुखकारक होत चाललं. त्या संतांची शिकवण तशी ही जनाबाईची सुद्धा शिकवण आहे. म्हणून परमेश्वर आहे, कुठली तरी एक आघात शक्ती आहे की जिला आपण परमेश्वर म्हणतो. आज आपण अचानक हार्ट अटॅक आला, अचानक काय झालं, दवाखान्यात नेतात, पण नेल्यानंतर डॉक्टर एकच वाक्य बोलतात की बाबा रे मी माझे प्रयत्न करीन सर्वतोपरी, पण सगळा प्रश्न परमेश्वराच्या हातात आहे. शेवटी डॉक्टर सुद्धा परमेश्वराकडे बोट दाखवतो. म्हणजे अजूनही आपण या अध्यात्म शक्तीवर मात केली नाही, कुणाचं मरण अडवू शकलो नाही, कुणाला थांबवू शकलो नाही, कुणालाच अमरत्व सुद्धा प्राप्त झालेलं नाही. मग अशा रीतीनं परमेश्वर नाही कसं म्हणायचं? कुठली तरी अगाध शक्ती आहे, त्या शक्तीवर आपण विश्वास ठेवून तिचं नामस्मरण जर सतत केलं तर आपल्या आयुष्यात येणारे सुख आणि दुःख यांच्या पलीकडे जाऊन आपण पोचतो. जसे संत पोचले, संत पदापर्यंत पोचणं तेवढं सोपं नाही. संत पदापर्यंत पोचायचं म्हणजे नक्की काय करायचं तर सगळ्याचा त्याग करायचा. आता हा सगळ्याचा त्याग म्हणजे काय? सध्या काही चहा नाही पिला तर डोकं दुखतं, झोपायला अंतरून पांघरून नसलं तर झोप लागत नाही, चार भिंती, गारवा, सुखकारक सगळं आपल्याला पाहिजे. आणि हे सगळं पाहिजे असेल तर साहजिकच त्याच्यातच आपण रममाण होतो. तुकाराम महाराजांनी काय केलं? तुकाराम महाराजांच्या म्हणजे त्या काळामध्ये फार मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळात तुकाराम महाराजांची दुकानदारी होती, ती दुकानदारी नष्ट झाली. लोकांचे हाल त्यांना बघवेनात. त्याने आपलं दुकानाचं भांडार खुलं केलं आणि सगळं धनधान्य लोकांना वाटून टाकलं. धनधान्य वाटून टाकल्यानंतर पुन्हा आता तेव्हा सावकारी त्यांची होती, घरची सावकारी होती, दुकानदारी काम होतं, ह्याच्यात ते रमत होते आणि तोंडाने नामस्मरण करत होते. परंतु जेव्हा हे दुष्काळानं लोकांची झालेली वाताहत बघितली, लोकांच्या झालेल्या मरण यातना त्यांना होत होत्या आणि त्याही पेक्षा त्यांच्या घरातली त्यांची आई, वडील, बायको आणि मुलगा अन्न करून मेले. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या अभंगात लिहिलंय, दुष्काळे आटेला द्रव्य नेला मानस, स्त्री एके अन्न करिता मेली. बायकोला सुद्धा अन्न पाणी मिळालं नाही, मुलाला सुद्धा अन्न पाणी मिळालं नाही आणि अन्न पाण्यासाठी जर माणूस मरत असेल तर मग या जन्माचा अर्थ काय आणि या जन्माचा अर्थ काय हे शोधण्यासाठी त्यांनी भंडारा डोंगर गाठला आणि त्या भंडारा डोंगरावर चिंतन मनन करत करत ते विठ्ठलाशी समरस होत गेले. हा संसार, ही माया ते विसरले. या संसार माया विसरून पुन्हा गावकरीने त्यांना गावात आणलं, लग्न केलं. तुकाराम महाराजांच्या बद्दल खूप माहिती आहे तुम्हाला, ऐकत आहात पारायणामध्ये तुम्ही. तर लग्न केलं पण ते रमले का? संसारात रमले का? नाही. कारण जीवनाचा अर्थ शोधायला ते बाहेर पडले होते आणि जीवनाचा अर्थ शोधता शोधता त्यांनी जे काही लिहिलं, जे काही अभंग लिहिले ते अभंग रूपानं त्यांनी आपल्या सगळ्यांना वाटून टाकलं, सगळ्यांना दिलं. आणि एवढं मोठं महात्म्य आहे त्या गोष्टीचं की आजही पंढरपूरला चाललेली वारी तुकारामांचे अभंग तोंडाने गुणगुणत म्हणत नाचत गात जात असतं. परमेश्वरानं कधी कुणाला निरोप दिलाय माझ्या वारीला या? नाही.
कुणाला पत्र पाठवलंय? एखाद्याचं लग्न असलं, बारसा असलं आणि पत्र कुणाचं जर आलं तरी किती मान पान आणि जाऊ का नको 10 वेळा आपण विचार करतो. पण या विठ्ठलाच्या वारीला इतकी दिंडीची दिंडी का जाते? फार मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि ह्या विषयावर अगदी अमेरिका, इंग्लंड सारखे परदेशी लोक सुद्धा PhD करतायत, शोध घेत आहेत की नक्की कुठली शक्ती आहे. म्हणजे परमेश्वराची शक्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. एवढी वयस्कर लोक, म्हातारी कोतारी सगळी पाळी जातात, पण कुणी दमत नाही, थकत नाही, आनंदानं पुन्हा उठून चालतात. ही आध्यात्मिक ओढ, ही परमेश्वराला भेटायची ओढ प्रत्येकाच्या मनात असते. कारण प्रत्येकाला या जन्मातून मुक्तता हवी असते. प्रत्येकाला या जन्मातून मुक्तता हवी असते, संकटातून मुक्तता हवी असते. म्हणून परमेश्वर आहे, म्हणून विठ्ठलाचं नामस्मरण आणि सगळ्या गोष्टीचं नामस्मरण. आता एक साधी गोष्ट आहे, खूप छोटी आणि साधी गोष्ट आहे की आपण नामस्मरण करायचं म्हणजे तरी काय करायचं? घर संसार प्रपंच सोडून नामस्मरण करा असं कोणी सांगत नाही. नामस्मरण करा याचा अर्थ तुम्ही ज्या कामात आहात तिथं तुमच्या मनामध्ये सातत्यानं परमेश्वराचं नाव रुंजी घालू द्या. परमेश्वराचं नामस्मरण तुमच्या मनामध्ये येऊ द्या. पण आपण काय करतो? संध्याकाळी भाजी कुठली करू, सकाळी काय करू, जेवण काय करू, उद्याचा दिवस कसा. म्हणजे आयुष्यभर जितक्या चिंता आपण संसाराच्या करतो त्यातल्या 1% तरी परमेश्वराची चिंता कधी आपल्या मनात येते? दिवा लावला, नमस्कार केला, जे करतोय म्हणून तेवढंच करतो. पण जे अंतरात्म्यानं मनानं जेव्हा परमेश्वराशी लीन होतात, एकरूप होतात, तेव्हाच परमेश्वराचं दर्शन त्यांना घडतं. आणि हे जनाबाईने केले, हे जनाबाईने केलेलं आहे. म्हणून विठ्ठल जनाबाईचं झाला. जनाबाई म्हणते दरीला पंढरीचा चोर. सगळे अभंग म्हणतात तुम्ही. हा चोर धरणं, पण विठ्ठलाला चोर म्हणणं इतकी साधी सोपी गोष्ट आहे का? लोकांनी कितीतरी आकंठतांडव केला असतं की तू देवाला चोर म्हणतेस, पण तिचा अधिकार तेवढा होता. धरीला विठ्ठलाचा हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, माझ्या हृदयात मी विठ्ठल कोंडीला असं ती सांगते. मला विठ्ठलाच्या मंदिरात जायचं नाही, कारण मीच आता विठ्ठलाला कोंडून ठेवले, बांधून टाकले. माझ्यापासून तो कुठं जाईल? इतकं मोठं अध्यात्म, इतकं मोठं हे घन तत्व. आणि यातून आपल्याला काही शिकायचं. आपल्याला संसार सोडायचं नाही, आपल्याला आहे आपलं कर्तव्य करायचंच आहे. मग हे कर्तव्य करत असताना मी जे काय करतोय, जे मी काय करते ते सगळं परमेश्वर चरणी अर्पण. आता असं जर केलं तर काय होईल की जी गोष्ट चांगली घडली त्यातून आनंद मिळेल, पण जी गोष्ट वाईट घडली त्यातून सुद्धा आनंद मिळेल. का? कारण ते आपण परमेश्वराला अर्पण केलेली आपली नाहीच आहे, आपली नाहीच आहे. इतक्यापर्यंत आपलं नामस्मरण गेलं पाहिजे. मी खाते कुणासाठी? परमेश्वरासाठी खाते, परमेश्वराचंच आहे. सुख समाधान आलं परमेश्वराचं आहे, दुःख आलं परमेश्वराचं आहे. प्रत्येक गोष्ट जर त्याला अर्पण केली, अशा रीतीनं आपण आयुष्य जगत राहिलो तर कळत न कळत सगळ्या दुःखातून, सगळ्या संकटातून तो परमेश्वर आपल्याला वाचवतो, योग्य किनारी नेऊन सोडतो. आता या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा किंवा हे करण्यासाठी सुद्धा प्रत्येक वेळी, आता जनाबाईनं सुद्धा प्रत्येक काम करताना काय केलेलं आहे की विठ्ठलाला बोलवलेलं आहे. असंच एक सुंदर अभंग तिनं फार जात्यावर म्हटलेला आहे की तो मी म्हणते, तुम्हाला म्हणायचं असलं तर तुम्ही पाठीमाग म्हणा. आणि महत्वाचं काय की त्यातला जो आशय आहे, अध्यात्म आहे, ते मला उचलून तुम्हाला सांगायचं आहे. फार सुंदर या ठिकाणी त्यांनी सांगितलंय पहा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग,
लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला लावून पाचे बोटे ग ये रे बा विठ्ठला लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला लावून पाची बोटे ग ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा धीर तो तिसरा सासू आणि सासरा धीरलो तिसरा सासू आणि सासरा धीर तो तिसरा सासू आणि सासरा धीरलो तिसरा ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ व्रतारा ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ व्रतारा ये रे बा विठ्ठला 12-16 गडणी अवघ्या कामिनी 12-16 गडणी अवघ्या कामिनी 12-16 गडणी अवघ्या कामिनी 12-16 गडणी अवघ्या कामिनी ओव्या गाऊ बैसुनी तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ बैसुनी ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ बैसुनी तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ बैसुनी ये रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पीठ मी भरिले धरिले पिठम्या भरिले प्रपंच दळण दळीले पीठ मी भरिले धरिले पिठम्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला सासू मोर ठेविले ये बा विठ्ठला सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला सासू मोर ठेविले ये बा विठ्ठला सत्वाचं आदन ठेविले पुण्य मी वैरिले सत्वसाधन ठेविले पुण्यम्या भरिले सत्वाचं आदन ठेविले पुण्य मी वैरिले सत्वसाधन ठेविले पुण्यम्या वैरिले पाप ते उतू गेले रे बा विठ्ठला पाप ते गेले रे बा विठ्ठला पाप ते उतू गेले रे बा विठ्ठला पाप ते गेले रे बा विठ्ठला विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला रे बा विठ्ठला तू रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला रे बा विठ्ठला तू रे बा विठ्ठला आता हे तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे सगळ्या म्हणत होतं त्यामुळे लक्षात येत होतं आता यातला अर्थ कुणाला काय काय कळलाय मला बघायचं या ओव्यांचा अर्थ कोणकोणत्या पद्धतीनं तुम्ही घेतलाय वाचता म्हणजे पाठ आहे तुमच्या कळलंय तुम्हाला पण खऱ्या अर्थानं याच्यामधलं अध्यात्म तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी तर करणार आहे तुम्हाला माहीत असलं ठीक माहीत नसलं तर ते समजून घ्या बघा आता सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला मग हे सुंदर जातं ही उपमा सुंदर जातं ही उपमा कशाला दिलेली आहे जनाबाईला एवढंच सांगायचंय का आपण सगळेच दळत होतो सगळ्या म्हणजे पूर्वीच्या काळी सगळ्यांनी दळणं दळलेले आहेत मग तरी सुद्धा हे सर्वसामान्य काम जनाबाईंनी या ठिकाणी का आणले काय सांगायचं त्याला आणि तेवढं जर सांगायचं असतं तर इतक्या पिढ्यानपिढ्या गेल्या तरी हे जाता अजून का फिरते का प्रत्येकाच्या ओटी आहे तर कुणाला माहिती आहे याचा अर्थ आहे सुंदर जातं म्हणजे आपलं पूर्ण शरीर सुंदर जातं ही उपमा कशाला दिल्या पूर्ण शरीराला दिल्या ते जन्मापासून मृत्यूपर्यंत फिरत असतं
जन्मापासून मृत्यूपर्यंत फिरत असते. म्हणून जनाबाई म्हणते सुंदर माझं हे जात आहे, माझं शरीर हे म्हणजे जात आहे आणि ते सुंदर आहे. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. पण हे सुंदर जरी माझं जात असलं, शरीररूपी जात असलं, तरी सुद्धा माझ्या बरोबर ओव्या गाण्यासाठी विठ्ठला तू ये. आपण दोघं मिळून ओव्या गाऊ, म्हणजे हे जातं ओढणं मला सोपं जाईल. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती सुंदर सांगितलंय बघा. जीवशिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग. जीवशिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला. इतकी अशिक्षित म्हणजे फार शिकलेली वगैरे काही नसताना सुद्धा एवढं मोठं अध्यात्म त्या ओव्यांमध्ये भरलंय की आम्ही शिकून सुद्धा चक्रावून जातो ते सोडवताना. ते कोडं सोडवताना आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की इतकं अध्यात्म ज्ञान कसं काय तिच्या डोक्यात भरलं असेल. बघा त्याच्यामध्ये जीवशिव दोन्ही खुंटे ग, जीव आणि शिव म्हणजे काय, आत्मा आणि परमात्मा. आपल्या जात्याला दोन खुंटा असतात की नाही, एक खाली आणि एक वर. याच्याशिवाय जातं फिरलं जातं का, नाही. या दोन खुंट्याचं जे महात्मा आहे ते म्हणजे मानवी शरीरातील एक आत्मा आणि दुसरा परमात्मा, परमेश्वर आणि आपण. ही दोन खुंटे आहेत आणि हे दोन खुंटे प्रपंच ओढण्यासाठी हे जातं आपलं जन्मापासून मृत्यूपर्यंत फिरत असतं. फक्त काय करतो आपण, प्रपंच करत असतो. हा प्रपंच करत असताना तो जात म्हणजेच प्रपंच. आता हे ओढत असताना त्या खुंट्याला 5 बोटं लावायला लागतात, त्याशिवाय खुंट ओढलं जातं का. मग ही 5 बोटे म्हणजे काय, ही 5 बोटे म्हणजे काय, ही 5 बोटे म्हणजे आपली पंच इंद्रिये. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ. ही जी 5 इंद्रिय आहेत ती जर आपल्या शरीरात नसतील तर आपलं शरीर चालेल का, योग्य रीतीने धावेल का. म्हणजे आपलं शरीर रूपी जातं ओढण्यासाठी या 5 इंद्रियांची गरज आहे असं इथं जनाबाईंनी सांगितलेलं आहे. 5 इंद्रिय महत्वाचे आहेत. म्हणून ही 5 बोट आपण लावण्यासाठी तू ये, माझी 5 इंद्रिय ठीकठाक राहू देत, तू विठ्ठला ये. आणि तिसरं आपल्या संसाराचं उदाहरण दिलंय त्यांनी फार सुंदर. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. आता हे प्रपंच करत असताना सासू रूपी काय काय अडचणी आपल्या समोर येतात. ते स्त्रीला नांदायला आल्यावर सासूच्या रूपानं नांदायला आलेल्या नवीन स्त्रीला ज्या वेदना यातना भोगायला लागतात ते कुणामुळं, जास्त करून सासूमुळं. मग ही सासू म्हणजे जनाबाईला कुठली अपेक्षित आहे. जनाबाईने काही लग्न केलं नाही, संसार केला नाही, मग तरी सुद्धा ही सासू आली कशी तिच्या जीवनात. तर ही सासू म्हणजे कल्पना. कल्पना म्हणजे काय, जे आपण मनोरथ रचतो, आता इकडं जाऊ, उद्या पंढरपूरला जाऊ, अमकं तमकं जे करतो ते. म्हणजे आपल्याला घर असेल तर बंगला पाहिजे, बंगला असेल तर गाडी पाहिजे, या कल्पना ज्या आपण करतो त्याला सासू म्हटलंय. सासरा आपल्यामध्ये असणारा अहंकार, आपल्या मनामध्ये जो अहंकार असतो त्याला सासरा म्हटलंय. आणि आपल्यामध्ये असणारा राग त्याला धीर म्हटलेला आहे. आपल्या शरीरामध्ये आपल्याला त्रासदायक असणाऱ्या ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो त्या या 3 गोष्टी, आपली कल्पना, अहंकार आणि राग. रागाच्या भरात काय काय होतं आपल्याला माहिती. रागाच्या घरात एखाद्याचा जीव पण घेतला जातो. तर इतक्यापर्यंत हा राग, त्याच्यावर जर ताबा आपला नसेल, आपल्या कल्पनेवर ताबा नसेल किंवा आपल्या अहंकारावर ताबा नसेल तर साहजिकच आपण या पदापर्यंत पोहोचू शकणार नाही. नामस्मरणाचा काहीही उपयोग नाही. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. आणि म्हणून मी माझ्या भ्रतारासाठी, नवऱ्यासाठी ओव्या गाते. म्हणजे या ठिकाणी जनाबाईनं विठ्ठलालाच नवरा मांडले. म्हणजे काय केलं की त्याला प्रेमानं जिंकलंय. मुलगी नांदायला कशासाठी जाते, नवऱ्याच्या प्रेमासाठी जाते ना. मग ती सगळेजण त्रास देतात परंतु ती नवऱ्याच्या प्रेमासाठी तो त्रास सहन करते. तेवढ्या एकट्याच्या प्रेमापोटी ती सगळं आयुष्य त्याच्यावर ओवाळून टाकते, त्याला पती मानते आणि त्याच्याबरोबर असलेल्या या नात्यांचा सगळा त्रास ती सहन करते. तसं या ठिकाणी तो भ्रतार म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठलाचं प्रेम मिळवण्यासाठी ती या सगळ्याचा त्रास
सहन करते असं ती म्हटलंय. अजून पुढच्या ह्याच्यामध्ये उंचीवर तिने नेलंय पा 12-16 गडणी 12-16 गडणी अवघ्या कामिनी ओव्या गाऊ बैसून तू ये रे बाय विठ्ठला. आता या 12-16 गडणी म्हणजे मैत्रिणी. गडणी म्हणजे कोण? मैत्रिणी. 12-16 गडणी म्हणजे काय? तर आपल्यामध्ये असणारे वाचा विकार आणि ध्येय विकार. आता वाचा विकार म्हणजे एखाद्याला शिवी दिले, त्याला राग आला, त्याला दुखवलं, आपल्यातला विकार जागा झाला की नाही? एखाद्याला असे 12 विकार आहेत आपल्याकडं. एखाद्याला अपशब्द बोलणं, एखाद्याला टोचून बोलणं, एखाद्याचं उद्धार करणं, किंवा जिथं जिथं आपण असं काही अभद्र बोलू की ज्याच्यामुळं दुसऱ्याला दुःख होईल, हे सगळे 12 विकार आहेत. आणि 16 विकार आहेत आणि 12 ध्येय विकार आहेत. वाचा विकार आणि ध्येय विकार. जाता जाता एखाद्याला पाय लागला तरी आपण पाया पडतो, कारण तिथं विकार घडलाय, आपला पाय त्याला लागलाय. पण जो नवरा लाताच घालतो तिथं काय होतं? त्या ठिकाणी तो त्याचं पापाचे घडे भरत असतो. बायकोला जेव्हा लाता घालतो तो पापाचे घडे भरत असतो, कारण तो विकार आहे. आणि असे प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये 16 विकार आणि 16 विकार आणि काय वाचा विकार आणि 12 ध्येय विकार आहेत. म्हणजे आपल्या शरीरामुळं इतरांनाही जाऊ द्या. अगदी साधे सोप्या गोष्टी आहेत. एखादी मुलगी चालली आणि एखाद्या मुलानं डोळा मारला तरी तो काय होतो? त्या मुलीला किती वाईट वाटतं, किती राग येतो. म्हणजे अशा ठिकाणी त्याचा तो विकार झाला, विकार दृष्ट झाला. तर अशा वेळी त्याचा त्रास दुसऱ्याला होतो. म्हणजे आपल्या बोलण्याने किंवा अशा प्रकारच्या विचारानं जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो, हे आपल्यातले विकार आपण थांबवले पाहिजे. तिथं नामस्मरणाची पेरणी केली पाहिजे असं तिनं सांगितलंय. आणि शेवटी काय सांगितलंय पहा, की प्रपंच दळण दळिले पीठ मी भरिले. अशा प्रकारे हे प्रपंचाचं दळण दळत दळत मी प्रत्येक अनुभव टिपलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तिच्या खूप ओव्या आहेत, प्रत्येक ठिकाणी तिनं लिहून ठेवलेलं आहे. पण तिला लिहिता वाचता येत नव्हतं. मग तिला लिहिता वाचता येत नव्हतं तर ते शिल्लक कसं राहिला? तिचं लिखाण स्वतः विठ्ठलानं लिहिलंय असंच तिने एका ठिकाणी सांगितलं. खुद्द विठ्ठलानं तिच्या ओव्या लिहिलेल्या आहेत असं सांगितलंय. कारण तिचं कोण लिहिलेलं तरी कोण समोर आणणार आहे? आणि अशा ह्या प्रपंच दळण संपूर्ण आयुष्यभर तिनं फक्त दाशी म्हणून काम केलं, लोकांची सेवा केली, लोकांची धुणी भांडी केली, सगळं केलं, हे प्रपंच केलं असं ती सांगते. आणि हे करत असताना पण जनाबाईनं खरा प्रपंच कुणाचा केला? विठ्ठलाचा केला, त्याला सोबत घेऊन केला. आणि मग ह्या प्रपंचाचं दळण दळत असताना विठ्ठलाबद्दल ज्या जे भाव तिच्या मनामध्ये निर्माण व्हायचे ते लिहून ठेवायची. त्याचेच ते अभंगरचना किंवा ओव्या झाल्या. आणि ते पीठ मी आता भरलंय आणि ते सासू पुढं ठेवले. आता रात्रभर दळून सकाळी मी जर सासू पुढं पीठ ठेवलं तर ती चापचून बघणार की नाही बारीक झाले का मोठं भरडलंय. तसं विठ्ठला तू आता जे लिहिलेलं आहे त्याची तपासणी कर, चाचपणी कर. ते जर चांगलं असेल तर चिरकाल टिकेल. आणि ते चांगलं होतं म्हणूनच आजपर्यंत ते टिकलेलं आहे. आणि आपण त्याचा आता अभ्यास करतो, त्याच्यावर आपण प्रवचन देतोय, त्याच्यावर लोक PhD करतायत आणि एवढ्या मोठमोठ्या डिग्र्या मिळवतोय एका अशिक्षित अडाणी बाईच्या लिखाणातून. किती मोठं महात्म्य आहे. कारण अक्षर हे अक्षर वाङ्मय असतं, कधीही नष्ट न होणारं नसतं. संत चोखोबा, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई हे सगळ्या संत म्हणजे त्या काळचे कवी होते. आणि या कवींनी फक्त अध्यात्मावर, कारण तेव्हाचा काळच तो अध्यात्माचा होता, जे काय लिहायचं ते सगळं परमेश्वरासाठी, परमेश्वराला हाताशी धरून म्हणून ते लिहित होते. आणि अशा रीतीनं ते पीठ तिनं सासू पुढे ठेवलं. आणि नंतर काय झालं की शेवटचं 7वाचं आदन ठेविले, पुण्य मी वैरिले, पाप ते तू गेले, तू एरे बा विठ्ठला. आणि अशा प्रकारे मी 7वाचं, माझ्या ठिकाणी 7व आहे, त्या 7वाचं आदन खरेपणा, त्याच खरेपणाचं आदन, चुलीवर भांड्यात आपण पाणी आदनाला ठेवतो तसं ते आदन ठेवलं. आणि त्या आदनातून माझ्या हातून कळत न कळत जे काही पाप घडलं ते सगळं उतू गेलं. आणि त्या पातेल्याच्या खाली पुण्य फक्त शिल्लक राहिलं. आणि ते पुण्य म्हणजे ज्या अभंगरचना, म्हणजेच हे साहित्य, जनाबाईंचं हे लिहिलेले ओव्या त्या आपण गातोय. तर अशा रीतीनं जनाबाईनं दुःखाचं सुद्धा गाणं केलं.
दुःखाचं सुद्धा सोनं केलं, तसं आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दुःखाचं सुद्धा परिमार्जन करण्यासाठी किमान आपण लिहू शकलो नाही तरी आपण देवाचं नामस्मरण केलं तरी आपलं दुःख, मनात दुःखाचे विचार येण्यापेक्षा देवाचे आले तर आपलं दुःख निम्म अर्ध हलकं होणार आहे. परंतु देवाच्या दर्शनासाठी जायचं कसं? आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा, परिशे ग सुनबाई नको वेचू दूध दही. असं म्हणणारी सासू देवापर्यंत पोहोचू शकत नाही. तुकाराम महाराजांनी तिचं छान वर्णन केलंय. आवा पंढरपूरला निघाली पण येते माग आणि सांगते काय सासूला की दही खर्च करू नकोस, दूध खर्च करू नकोस, मी शेणीचा काय ढीग लावलाय त्या पण खर्च करू नकोस, फुटकं भांडं सुद्धा कुणाला देऊ नकोस. हे सगळं परत 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 जाऊन येते, परत परत सांगते. शेवटी म्हणते माझा संसार हेच माझं गोकुळ, तर मी पंढरपूरला कशाला जाऊ. या भावनेनं जर परमेश्वराची भक्ती केली तर ती आपल्याला कधीच लाभणार नाही. केली तर मनापासून करावी. आणि म्हणून शेवटी मी स्वतः लिहिलेली म्हणजे मंदिरात नतमस्तक होताना किंवा नमस्कार करताना इतर कुणी लिहिलेलं वाचण्यापेक्षा मीच लिहिलेलं, मीच देवाच्या मंदिरामध्ये ते म्हणत असते. आजची संधी ज्ञानेश्वरांच्या चरणी मला मिळते आणि म्हणून मी ती म्हणते. काही चुकले माकले देवा घाल पदरात, काही चुकले माकले देवा घाल पदरात, भाव भक्तीचा घेऊन आले तुझ्या मी दारात, भाव भक्तीचा घेऊन आले तुझ्या मी दारात. संसाराचा सारी पाठ सुख दुःखाच्या सोंगट्या, संसाराचा सारी पाठ सुख दुःखाच्या सोंगट्या, डाव तूच मांडलेला आम्ही रंगून खेळला, डाव तूच मांडलेला आम्ही रंगून खेळला. तहान भुकेचे हे घोडे, तहान भुकेचे हे घोडे उधळीले तू चौखुर, त्यांच्या पाठी धावताना विसरलो तुझी खून, त्यांच्या पाठी धावताना विसरलो तुझी खून. राग द्वेष आणि निंदा यांची बाळलेणी दिली, राग द्वेष आणि निंदा यांची बाळलेणी दिली, अहंकाराचीच गाली काळी तीट लावियली, अहंकाराचीच गाली काळी तीट लावियली. जीवनाच्या शर्यतीत नाही हार नाही जीत, मनोरंजनाचा देवा तुझा खेळ विपरीत, मनोरंजनाचा देवा तुझा खेळ विपरीत. खेळ सारे हे खेळून जीव आता थकलेला, खेळ सारे हे खेळून जीव आता थकलेला, आत्मा निसंग होऊन देवा तुझ्या दारी आला आला, निसंग होऊन देवा तुझ्या दारी आला, देवा तुझ्या दारी आला. आता